सर्वांना माझा नमस्कार. 12 टेन्स इंग्रजीतील 12 काळांची उदाहरणे सांगतील इंग्रजीत आणि मराठीत इयत्ता 4थीचे विद्यार्थी, जिल्हा परिषद शाळा कानळत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. सादर करते श्रुती, श्रीषा, आराध्या, ओवी, सोहम, संकल्प, ओमकार, अथर्व. गुड मॉर्निंग. Good morning, sir. Very good. Good morning. Who are you? We are students in Jilla Parishad Primary School, Kannada. अरे वा, व्हेरी गुड. आता बघा बाळांनो, आपल्याला काही इंग्रजीचे वाक्य घ्यायचे आहेत. घेणार ना? म्हणणार मी सांगेल तसं? सर्वजण रेडी आहेत? सर्वजण आनंदी आहेत? सर्व फ्रेश आहेत? शाबास. आता बघा, तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद माहिती आहेत ना? हां. मराठीमध्ये काळ शिकले आहेत तुम्ही? हां. किती काळ आहेत मराठीत? 3. कोणते कोणते? वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ. शाबास. आणि इंग्रजीमध्ये किती काळ आहेत? 12. व्हेरी गुड. आता बघा, तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापद माहिती आहे? मग मला आता इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते मला सांगायचं. हां. कर्त्याला काय म्हणतात इंग्रजीत? Subject. कर्म Object. आणि क्रियापद? Verb. व्हेरी गुड. बघा बाळांनो, आता मी तुम्हाला एक कर्ता सांगतो, एक कर्म सांगतो आणि एक क्रियापद सांगतो. म्हणजे एक सब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट आणि एक वर्ब सांगतो. बरोबर आहे की नाही? 3 शब्द सांगतो बाळांनो. हां. सुनील हा कर्ता आहे, म्हणजे काय आहे? Subject. सब्जेक्ट. क्रिकेट हे कर्म आहे, म्हणजे काय आहे? ऑब्जेक्ट. आणि प्ले रे, प्ले Verb. वर्ब. आणि मराठीमध्ये क्रियापद. काय म्हणतात? क्रियापद. शाबास. मग आता ह्या तिघांचा वापर करून तुम्हाला 12 काळ तयार करायचे आहेत, म्हणजेच 12 टेन्स तयार करायचे आहेत. करणार? आर यू रेडी? शाबास. मग मला आता ह्या 3 शब्दांचा वापर करून तुम्ही मला वाक्य सांगायचे आहेत. आलं लक्षात? मग पहिला टेन्स तुम्ही मला सांगणार आहात. सांगणार मग सर्वजण? शाबास. आता सांगा मला तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. व्हेरी गुड. शाबास. आता मला हेच वाक्य तुम्ही सिंपल पास्ट टेन्समध्ये करून दाखवायचं. करणार? सांगा मग हेच वाक्य सिंपल पास्ट टेन्समध्ये. शाबास. हां. आता हेच वाक्य तुम्ही मला सिंपल फ्युचर टेन्समध्ये करून दाखवायचं. करणार? शाबास. करा मग. सांगा. सुनील. बघा बाळांनो, हेच वाक्य तुम्ही मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. सांगा मग. शाबास. व्हेरी गुड. आता हेच वाक्य मला तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. शाबास. व्हेरी गुड. आता हेच वाक्य मला तुम्ही फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. व्हेरी गुड. शाबास. आता हेच वाक्य मला तुम्ही परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये सांगायचं. सांगा मग. व्हेरी गुड. आता हेच वाक्य मला तुम्ही परफेक्ट पास्ट टेन्समध्ये सांगायचं. व्हेरी गुड. आणि आता हेच वाक्य मला तुम्ही परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये सांगायचं. व्हेरी गुड. छान. आता मला हेच वाक्य तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. सांगा मग. Sunil has been playing cricket. Sunil cricket खेळत आहे.
शब्बास, व्हेरी गुड. आता हेच वाक्य मला तुम्ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. सुनील has been playing cricket. सुनील क्रिकेट खेळत आलेला होता. व्हेरी गुड, छान. आणि आता मला हेच वाक्य फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये सांगायचं. सुनील has been playing cricket. सुनील क्रिकेट खेळत आलेला असेल. शब्बास, व्हेरी गुड, छान.